राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 100 वर्ष जगावं अशी प्रार्थना आपण आई जगदंबेकडे करतो अशी भावना या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. सुंदर मंदिर उभारल्याबद्दल त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानत या मंदिराच्या माध्यमातून राजकीय फायदा व्हावा किंवा त्यांना कोणत्या विशिष्ट शब्दानं बोलावं याकरता त्यांनी हे केलं नसल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांना आपण 35 वर्षांपासून ओळखतो. सिद्धिविनायक आणि दादरमधील एका मंदिरात आव्हाड सतत जातात आणि मनात आले तेव्हा ते तुळजापूरलाही जातात. आव्हाड शिक्षण मंडळात होते तेव्हा तुळजापूर मंदिरातील चिंतामणी दगडावर हात ठेवून अनेक इच्छा मागितल्या होत्या आणि त्या त्यांच्या पूर्णही झाल्या. तुळजापूर मंदिरातून दर्शन करून येत असताना शरद पवारांच्या कार्यालयातून फोन आला. आव्हाडांना विधान परिषदेवर घेतलं आहे. अशा अनेक आठवणी सरनाईक यांनी सांगितल्या. ठाण्यातील हे पहिलं मंदिर आहे जे अधिकृत मंदिर आहे. आपण सुद्धा इच्छा मागितली होती. आपली देखील इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आपण देखील आता समतानगर येथे मंदिर बनवणार असल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. आपल्याला सर्वोच्च पद मिळालं. त्यांच्या काही इच्छा असतील तर ते मागतील. मित्र म्हणून आपणही मागू. महायुती म्हणून जे काम आम्ही करतोय त्यांना त्यांचा पाठिंबा कायम असेल अशी आशाही सरनाईक यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाकड येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 वाजता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केलं. राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश बाळकृष्ण पोद्दार, किशोरी दळवी, विशाल मोहिते, सुरेश चौधरी, सरुबाई शेवाळकर, नागेश कांबळे, प्रतिभा गायकर, लता कांबळे, मेघा दुधावडे, मयुरी मोहिते, गणेश सिदरडी, नागनाथ वंचेवाड या 12 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं. ध्वजवंदन केल्यानंतर नरेंद्र सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, सचिन सांगळे, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, भालचंद्र घुगे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, शुभांगी केसवाने आदी मान्यवरही उपस्थित होते. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका आणि ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपायुक्त जी गोदेपुरे, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईकही उपस्थित होते. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षानं वोट बँकेमुळे हा निर्णय घेतला नव्हता, परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारनं घेतलेल्या जातनिहाय जनगणना निर्णयाचं स्वागत केलंय. काँग्रेस पक्षानं गरिबी हटावचा नारा दिला. गरीब हटला, परंतु गरिबी काही हटली नाही. परंतु 35 कोटी जनतेचं दारिद्र्य रेषेतून वर काढण्याचं तसंच 80 कोटी जनतेला जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला. शेतकरी आणि महिलांसाठी मोठे निर्णय घेतले. असे कठोर, धाडसी, लोकाभिमुख, जनहिताचे, देशहिताचे निर्णय घेण्यासाठी धाडस लागतं आणि ते धाडस मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यांनी केवळ वोट बँकेचं राजकारण केलं. परंतु दलित, शोषित, पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका राहिली आहे.
यातूनच त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर वोट बँकेचं राजकारण करणारी काँग्रेस आणि इंडिया आघाड्याची अवस्था सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी झाल्याची टीका शिंदे यांनी केली आहे। जात न्याय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचं महाद्वार खुलं होईल। जनगणनेमुळे प्रत्येक समाजाला त्यांची किती लोकसंख्या आहे हे कळेल। या आकड्यांमुळे कल्याणकारी योजना राबवणं सोपं होईल। सर्वांना न्याय मिळेल, लोकांचा फायदा होईल, समाजातील आर्थिक विषमता कमी होईल असंही त्यांनी सांगितलं। मोदी कुणाच्या दबावाखाली निर्णय घेत नाहीत, तर ते देशहिताचे निर्णय घेतात असंही शिंदे यांनी सांगितलं। जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचा त्या समाजाला फायदा होईल, त्या अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो। समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल आणि त्यांनी जे संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे। या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील काजूवाडी परिसरात श्री साईधाम आनंद संस्थेच्या वतीनं श्री साईबाबा मंदिराचा 19वा वार्षिक जत्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। 26 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 असे सलग 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील काजूवाडी परिसरात भव्य असं साईबाबांचं मंदिर असून श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 19 वर्षात या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले जातात। आरोग्य क्षेत्रात मोलाचं कार्य या संस्थेनं केलं असून वर्षभर उपक्रम राबवले जात असतात। यंदा 19व्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त ऋद्व सहाकार याग वेदमूर्ती श्री अजितकृष्ण मोहन शुक्ला गुरुजी यांच्या माध्यमातून संपन्न झालं। सलग 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून उत्सवाच्या 5व्या दिवशी साईंची आरती आणि भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखीची पूजा प्रकाश नरसाना यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती, वैती कुटुंबीय राजेंद्र साप्ते, हरेश वैती, रुपेश डबरी तसंच सर्व सदस्य, भाविक, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मिरवणुकीत ढोलताशा, लेझिम पथक, साहसी खेळ, बँड पथक तसंच साईंच्या जयघोषात मिरवणूक काजूवाडी परिसरातून काढण्यात आली। या उत्सवाला माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक तसंच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साईंचं मनोभावे दर्शन घेतलं। या संदर्भात माजी महापौर अशोक वैती यांनी या उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो 3 दिवस कार्यक्रम झालेला आहे। आज पालखी सोहळा आहे, काय सांगणार? साईधाम आनंद संस्था काजूवाडी या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक जत्रोत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे आणि हा शब्द जो वार्षिक जत्रोत्सव हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिला। एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन कसा होऊ शकतो असं मला विचारलं एकदा, थोडंसं काहीतरी 2 शिव्या काढल्या आणि मग दिघे साहेबांनी म्हटलं वार्षिक जत्रोत्सव करा।
मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव होतो. अशा प्रकारचं हे काम आपण 19 वर्ष झाली चालू आहे. मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण करतोय. यामध्ये जत्रोत्सवच्या माध्यमातून वर्षभर कोणते उपक्रम चालू असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर असेल, मुलांसाठी शिबिर असतील, महिलांचं आरोग्य शिबिर असेल, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध या दृष्टीने प्रयत्न केला जातो. आणि नक्की एक चांगला उपक्रम आपल्या ह्या साईधाम आनंद संस्थेच्या माध्यमातून होत असतो. एवढंच सांगेन की फक्त उत्सव पुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने त्यामध्ये आपल्या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावं अशा प्रकारची आमची इच्छा असते. तशा प्रकारचं काम होत असतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा आम्हाला सुरू करून दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती असेल आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला भरभरून पाठिंबा देतात. आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. सर्व समाजातील एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. सरदार असतील, मुस्लिम बांधव असतील किंवा मग सिख म्हणजे सरदारच झाले, त्याच्यामध्ये काही तमिळ आहेत, त्याच्यानंतर उत्तर भारतीय आहेत, त्याच्यामध्ये अजूनही असे विविध समाजाचे एकत्र मिळून हा कार्यक्रम करतो.